नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे देसाई डायरीज या चॅनलवर। आज आपण मुंडे या गावी श्री बळीराम जयराम गुजर साहेबांची चिपळूण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख यांची भव्य रॅली पाहायला आलो आहोत। श्री बळीराम जयराम गुजर साहेबांची राजकीय सुरुवात कल्याणामध्ये शिवसेना शाखा प्रमुख पासून ते नंतर मुंडे गावाचे विभाग प्रमुख, त्यानंतर चिपळूण तालुका उपतालुका प्रमुख आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख या पदी त्यांची निवड झाल्याबद्दल आमच्या देसाई डायरीज करून त्यांचे खूप खूप अभिनंदन। चला मित्रांनो, आता आपण रॅली पाहूया। आता परत
थांबा. या शिवाजा के या यायला पाहिजे आपलं पण. आपल्या चरणाजवळ भगवंता परमेश्वर उभे राहिलेले सहकारी परमेश्वर आपल्या चरणाजवळ भगवंता उभे राहिलेले आहेत. ठाकरे गटाकडून जे काय त्यांना भगवंत आपल्या असणारा भगवंत पद भेटलेले भगवंत अध्यक्षपद भेटलं आणि अध्यक्षपदाचे आज भगवंत मिरवणूक चाललेले मिरवणूक चाललेले असताना भगवंत तुमचं दर्शन घ्यायला आपल्या चरणाजवळ भगवंत आले दर्शन घेतलेले आनंदात पुष्पहार भगवंत आपल्याला अर्पण केलेले आहे. श्रीफळ भगवंत आपल्याला आणि आपल्या चरणाजवळ आदर केलेला मान्यता करून भगवंत घेऊन ज्या पदावर त्यांची नियुक्ती झाली तिथं भगवंत त्यांना सहकार्यांची शताधिकाऱ्यांची मर्जी त्यांच्यावरती भगवंत बसवून मालकी कुलस्वामीचा भगवंत पूर्वजांचा त्यांना भगवंत आशीर्वाद भगवंत मिळवून कुठल्या गोष्टीची उन्हा अडचणी परमेश्वरा होताना भगवंत त्यांना प्रतापीचा आकाबा केला परमेश्वरा उभा त्या असणाऱ्या पदावर त्या पद्धतीने भगवंत त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीने कामगिरी परमेश्वरा होऊ द्या. एकंदर भगवंत जसं नावलौकिक वाढलं असं आपलं नावलौकिक परमेश्वरा भगवंत त्यांचा वाढवून आनंदात त्यांची प्रगती परमेश्वरा साधून संपूर्ण भगवंत जिकडे जाते तिथे भगवंत जनतेचं सहकार्य भगवंत मिळवून देऊन शब्दाला त्यांच्या भगवंत मान मिळवून देऊन आनंदात भगवंत भाऊ त्यांचा आपला उंचावून आनंदात दिलेला श्रीफळ आनंद करून गाऊन समजा राजकांड गाऊन संपादन करा. पावसाळ्यात वरती लक्ष ठेवा. बरोबर आहे. येऊ दे चल.
वर्गाची आपल्या पाठीशी मिळाली तशी पाठीशी उभी राहा आणि काही अडचण येते किंवा काही छत्रशाळा करून सांभाळ काय सांगायची पण ठीक आहे. नमस्कार साहेब, आपले स्वागत आहे देसाई डायरीज या चॅनलवर. सर्वप्रथम आपले तुमचे खूप खूप अभिनंदन आमच्या चॅनलकडून. माझा पहिला प्रश्न असा की उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख पदी निवड झाल्याने आपल्याबद्दल म्हणजे तुम्हाला कसे वाटतं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तालुका प्रमुखपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज पक्षाने जो न्याय दिला आहे, गेली अनेक वर्ष 88 पासून मी शिवसेनेचा मुंबईमध्ये सदस्य होतो. मुंबईमध्ये मी शाखा प्रमुख या पदावर काम केलं. त्या ठिकाणी मी माझं चांगल्या पद्धतीने वलय निर्माण केलं होतं. काही अपर्याप्त कारणास्तव मी परत माझ्या मूळ गावी आलो आणि या ठिकाणी येऊन मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे इतक्या वर्ष मी 2009ला मी इथे आलो, तिथपासून मी पक्षाशी इमानदारीने आणि इनामाने मी पक्षाचं काम केलं. मला इथं आल्यावरती विभाग प्रमुखपद मिळालं, त्याच्यानंतर मला तालुका प्रमुखपद मिळालं आणि त्यानंतर आता मला पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली आहे की या तालुका प्रमुख म्हणून माझी उद्धवसाहेबांनी माझी निवड केलेली आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी खालून वर आल्यामुळे मला सर्वसामान्य नागरिकांची, सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय हवं आहे याची मला परिपूर्ण कल्पना आहे आणि मी उद्धव साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करीन. या तालुक्यामध्ये जी शिवसेनेची आता जी लोकांना दिसते वाताहत झालेली, परंतु मी खात्रीने सांगतो नेते गेलेत आणि सर्वसामान्य जो मतदार आहे, जो शिवसेनेवरती प्रेम करणारा जो शिवसैनिक आहे, तो मूळचा जागेवर आहे. त्यांनी मात्र अजूनपर्यंत आपला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अजून सोडलेला नाही. त्यामुळे मला खात्री आहे की मी ह्या पक्षाचं नक्कीच प्रामाणिकपणे काम करीन. मला पक्षाने आज जी संधी दिली त्याचं मी सोनं करण्याचं काम मात्र नक्की करेन आणि ते करत असताना मी माझ्या सर्व शिवसैनिकांना घेऊन माझ्या खालच्या गटप्रमुख असेल, माझा बूथप्रमुख असेल, माझा शाखा प्रमुख असेल, माझा उपविभाग प्रमुख असेल, माझा विभाग प्रमुख असेल आणि माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी उपतालुका प्रमुख असतील, या सर्वांना बरोबर घेऊन मी या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पुनश्च हा भगवा झेंडा जो उतरलेला आहे तो परत मी भगवा झेंडा फडकल्याशिवाय बसणार नाही. कोणाला किती काय वाटत असेल की हा काय करणार, पण मी माझ्या कामातून ते दाखवून देणार आहे. कारण कोण पहिला शिकून येत नाही, त्याच्यावर जबाबदारी पडल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी आणि मला ज्ञात आहेत. मी समाजकारण आणि राजकारण, बाळासाहेबांनी सांगितलंय की 80% समाजकारण 20% राजकारण, अशाच माध्यमातून मी माझ्या या सर्व ग्रामस्थांना सुद्धा माहिती आहे मी कधीही 80% राजकारण नाही केलं. मी 80% समाजकारण केलं आणि फक्त 20% राजकारण केलं. अशाच माध्यमातून मी पुढे माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन, अशी मी आपल्या या चॅनलला ग्वाही देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. माझा दुसरा प्रश्न असा, या पुढील तुमची राजकीय कारकीर्द आणि वाटचाल कशा प्रकारे असेल? नाही, राजकीय कारकीर्द ही माझी अनेक वर्षापासून, कारण माझ्या कुटुंबाला राजकीय वारसा नाही आहे. मुळात जर पहिलं बघितलं तर मीच पहिला आज या कुटुंबामधून एका राजकीय मोठ्या पदावर आलेला आहे. परंतु आतापर्यंत मी राजकीय वारसा चालवत असताना माझ्या कुटुंबाने, प्रामुख्याने माझ्या फॅमिलीने, माझ्या पत्नीने, माझ्या मुलाने, माझ्या भावाने, माझे काका आहे आणि त्या काकाचा खूप मला आधार आहे, आशीर्वाद आहे. आणि माझी काकी आहे, माझे काकांची 2 मुलं आहेत,
ते मी माझ्या सख्या भावांप्रमाणे मी त्यांच्याशी वागतो आणि ते माझ्याशी वागतात। या सर्वांच्या सहकार्याने मी जे आज तुम्ही मला प्रश्न विचारला की तुमची कारकीर्द, ही कारकीर्द माझ्या आज चालू झालेली नाही। माझी कारकीर्द मी शिवसेनेमध्ये 88 मध्ये जेव्हा सदस्य झालो, उल्हासनगरच्या 32 नंबर सेक्शनच्या चारंगबाबा नगर शाखेत मी पहिला सदस्य झालो होतो, कारण मी तेव्हा उल्हासनगरला राहत होतो। तिथपासून माझी राजकीय कारकीर्द आहे आणि मी एवढं सांगतो की मी दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे। मला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी समाजकारण आणि राजकारण कसं करायचं हे मला चांगलं त्यांनी शिकवलेलं आहे आणि मी नक्की दिघे साहेब काय होते हे मी माझ्या राजकीय कारकिर्दीतून दाखवले।